सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोणमुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. खांदे जमिनीकडे सैल सोडलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. डोळे अलगद मिटलेले. बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. देहधारणा. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहश्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि कपालभातीला सुरुवात यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन करूया. सावकाश कृती थांबवायची. मोकळा होत चाललेला श्वास, आपला श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यथाशक्ती. खोलवर दीर्घ श्वास. ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेत सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील. हस्तमर्दन आणि नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. सुरुवातीला विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायची.
दोन्ही पाय जोडून घ्यायचे, पाठीचा कणा सरळ असेल, फक्त पावलाच्या बोटांमध्ये स्ट्रेच देऊया, जास्तीत जास्त ताण, आणि अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट फोल्ड करायचे. पुन्हा ओपन करूया, ताण, 4 बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा, पुन्हा ओपन करायचं आहे, स्ट्रेच, अंगठा आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावर 4 बोट, रिलॅक्स व्हायचं. अँकल जॉईंट करून पावलं स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे पाहूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, थांबायचंय. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 1, 3 वेळेला, 2, 3, विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 3 वेळा झालं की थांबायचं आहे. आणि आपल्याला आता डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे आणि उजवा पाय वर उचलायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा, उजवा पाय वर उचला आणि उजवा हात सरळ करून मागे बघायचा आहे, मागच्या बाजूने ट्विस्ट करायचंय आणि नजर आपली उजव्या हाताच्या बोटाकडे, इथे थांबायचं. मग उजवा पाय खाली, सावकाश. आता उजवा पाय खाली घ्या आणि डावा पायाचा अंगठा पकडा, उजव्या हाताने डावा हात सरळ मागे, हलकसं ट्विस्टिंग, डाव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. ठीक आहे, सावकाश खाली. आता हे आपण थोडस डायनॅमिक करूया, एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. सावकाश सोड जाऊ शकतो, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. लास्ट राउंड, उजवीकडे, डावीकडे. सावकाश थांबायचे, छान, थांबायचंय आणि बटरफ्लाय करून घ्यायचे. पावलं जोडून घ्यायची, दोन्ही हात आपले गुडघ्यावर ठेवायचे, दोन्ही हात गुडघ्यांवरती, पावलं जुळलेली आहेत, हात गुडघ्यांवरती. आणि आता फक्त आपल्याला एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे, अशा प्रकारे फक्त खाली सीटच्या भागाची आपण हालचाल करतोय. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. थांबायचंय, मध्ये येऊन, मध्ये येऊन थांबायचंय. उजव्या पायाचा अंगठा पकडायचाय, हा, मध्ये येऊन थांबा. उजव्या पायाचा अंगठा पकडायचाय, उजवा पाय वर उचलायचाय आणि आपण जातं जसं दळतो त्याप्रमाणे कृती करायची आहे. 1, 2, हा बरोबर, 3, 4, 5, विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. उजवा पाय खाली. आता डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे, पाय वर उचलायचा आहे आणि आता सुरू करूया क्लॉकवाईज रोटेशन. 1, 2, 3, 4, 5, विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. पुन्हा दोन्ही पावलं स्वतःकडे खेचून घ्यायचेत, पुन्हा उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि उजवा पाय पुन्हा एकदा वर उचलून जेवढा तुम्हाला सरळ करता येईल तेवढा सरळ करायचा आहे. आणि आता दोन्ही हाताचा सपोर्ट उजव्या पोटरी किंवा अँकल, तुम्हाला जिथे शक्य आहे तिथे द्यायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण पायाचं पाऊल पकडायचा प्रयत्न करा आणि उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवा, सावकाश गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. आणि आता हळूहळू आपला पाय आपल्या कपाळाच्या दिशेने न्यायला सुरुवात करा, सावकाश, कुठेही ओव्हरड्राईव्ह नको. आणि थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश उजवा पाय खाली घ्या. हीच कृती विरुद्ध बाजूने.
आता डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. डावा पाय सावकाश सरळ करायचा आहे गुडघ्यातनं, आणि आपली हाताची पकड पावलाच्या भोवती, अँकलच्या भोवती किंवा आपल्या पोटरी गुडघ्याच्या खाली द्या. गुडघ्यातनं डावा पाय सरळ असेल आणि इथे आपल्याला थांबायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं आपल्या चेहऱ्याच्या दिशेने डावा पाय आणण्याचा प्रयत्न करा आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश डावा पाय खाली घ्या आणि तिथल्या तिथेच विश्राम. आपली हाताची पकड पावलांच्या भोवती, डोळे मिटून घ्या आणि विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेत घेत आता गुडघे वर घेऊया. पूर्ण मांड्यांपासून पाय वर येईल आणि श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. हळूहळू आता आपला स्पीड वाढवायला सुरुवात करा. स्पीड वाढवायचा आहे. जास्तीत जास्त गुडघे मांड्या जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. सावकाश थांबायचंय. दोन्ही पायांनी सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या आणि मग साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. दोन्ही हात सरळ करायचे आहेत. हाताचे तळवे जे आहेत हे आपले उभे असतील. दोन्ही हात सरळ. बरोबर. आणि आता आपल्याला तिथल्या तिथेच फक्त हात असे गोलाकार फिरवायचे. तिथल्या तिथेच. तिथल्या तिथेच. हा, हात एकदम स्टिफ असतील, सरळ असतील. फक्त आपण तिथल्या तिथे तसे गोलाकार फिरवतोय. आणि एकदा विरुद्ध बाजूने. बरोबर. आता आपले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. हाताचे तळवे समोरच्या दिशेने समोरच्या बाजूला असतील, एकमेकांना समोर. हा, आणि आता पुन्हा तिथल्या तिथेच असेच वर खाली आपल्याला करायचे. तिथल्या तिथेच. बरोबर. हा, तिथल्या तिथे समोरासमोर आपण बाजूला नेतोय, जवळ घेतोय. आता हाताचे तळवे विरुद्ध बाजूने घ्या. विरुद्ध बाजूने. उजव्या हाताचा तळवा उजव्या बाजूला, डाव्या हाताचा तळवा डाव्या बाजूला. आणि पुन्हा तशीच मुवमेंट. तिथल्या तिथेच आपण हातामध्ये मुवमेंट करतोय. बरोबर. आता पुन्हा दोन्ही हात खाली घ्या. हाताचे तळवे समोर, समोरच्या बाजूला, स्क्रीनच्या दिशेला. आणि पुन्हा आपण आपण बोलतो ना पुढे चला पुढे चला, त्याप्रमाणे कृती. तिथल्या तिथेच आपण हात पुढे पुढे मागे मागे करतोय. हा, आता हाताचे तळवे मागच्या बाजूला आणि मागे जा असं आपण करतो तसं. तिथल्या तिथेच मुवमेंट. बरोबर. सावकाश दोन्ही हात खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे घ्यायची आहे. दोन्ही कोपरं समोरून जॉईंट करून घ्यायची. आणि श्वास घेत घेत आपल्याला आपले हात लांब करायचे. जास्तीत जास्त कोपरं मागच्या बाजूने खेचा. आपल्या पूर्ण चेस्ट वरती ताण येतोय. आणि श्वास सोडत सोडत जवळ घ्या. श्वास घेत घेत मागे ताणायचंय आणि श्वास सोडत जाऊ. श्वास घेत मागे, श्वास सोडत जाऊ. लास्ट राऊंड करूया. श्वास घेत जास्तीत जास्त ताण आणि श्वास सोडत जवळ. आता आपल्या हाताची बोटं आपल्या खांद्यावर ठेवा. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, 2, 3. पुन्हा कोपरं, पुन्हा जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवरती.
डोळे मिटून घ्यायचे आणि तिथल्या तिथेच विश्रांती. करूया आपण मानेचे लुजनिंग एक्सरसाइज. साधी मांडी आहेत. सुरुवातीला आपली मान श्वास घेत घेत आपण उजवीकडे नेणार आहोत. श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. आता हलकस टिल्टिंग, श्वास घेत मान उजव्या बाजूला टिल्ट करूया. श्वास सोडत सोडत डावीकडे जाऊया. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, पुन्हा सेंटर. श्वास घेत मान वर, श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे, श्वास घेत मान वर, श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. आणि आता नेक रोटेशन आपण करणार आहोत. आपली मान वर न्यायची आहे, उजव्या बाजूला घ्यायची आहे खाली, आणि मग पुन्हा मध्यभागी. मान वर, उजवीकडे, सेंटर, पुन्हा मान वर, उजवीकडे, सेंटर. फक्त एका बाजूने आपण कृती करतोय. मान वर, उजवीकडे, सेंटर. पुन्हा एकदा मान वर, डावीकडे, सेंटर, मान वर, डावीकडे, सेंटर. लास्ट राउंड. मान वर, डावीकडे, सेंटर. आता क्लॉकवाईज 2 वेळाला पूर्ण नेक रोटेशन. क्लॉकवाईज 1, उजवीकडून पाठीमागे, डावीकडून पुढे. विरुद्ध बाजूने 2 वेळाला. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. मध्यभागी येऊन थांबा आणि सावकाश मान सरळ करा. तिथल्या तिथेच थोडा वेळ डोळे मिटून विश्रांती. आता दोन्ही हाताचे तळवे आपल्या कानाच्या जवळ ठेवायचे. मान सरळ, फक्त कानापासून थोडेसे लांब असतील. कानावर ठेवू नका, कानापासून थोडेसे लांब. ठीक आहे. आणि आता फक्त आपल्याला आपल्या मानेमध्येच हालचाल करायची आहे. आपली मान एकदा, आपला उजवा कान एकदा उजव्या हाताच्या तळव्याजवळ जाईल, डावा कान डाव्या हाताच्या तळव्याजवळ. उजवीकडे, डावीकडे. फक्त मानेमध्ये हालचाल. बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरं, आपल्याला अशी मान वळवायची नाही. मान आपली सरळ स्थिर असणार. फक्त एकदा उजवा कान उजव्या आपल्या तळहाताजवळ जाईल, डावा कान डाव्या तळहाताजवळ. तेवढे आपले हात आपण तेवढ्याच थोड्याशा अंतरावर लांब ठेवायचे कानापासून. म्हणजे छान असं आपल्या पूर्ण मानेच्या स्नायूंना एक छान गळ्याच्या इथे एक ताण जाणवेल. बरोबर. साईड वळणे. थांबा. आता दोन्ही हात आपले गुडघ्यावर, आणि आता फक्त हनुवटी आपल्याला एकदा पुढे घ्यायची, मागे, पुढे, मागे, पुढे, मागे, पुढे, मागे, पुढे, मागे. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. आज आपण बघणार आहोत वक्रासन. डायबेटीज उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक हे आसन आहे. तसं बघायला गेलं तर सोपं आहे, एकत्रित करू शकतो. पण तरीही पण एकदा कृती लक्षात घ्या, मग आपण करूया. ज्यांना पाठीच्या मणक्याची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा.
तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. आपला उजवा हात मागे, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. आता ज्यांना शक्य आहे तरी डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन विरुद्ध बाजूने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करायचा. जर आपले हात अँकल पर्यंत पोहोचत नसतील तर उजव्या हाताचा जो तळवा आहे तो जमिनीकडे बघा अशा प्रकारे पॉइंटेड, म्हणजे हाताची बोटं जमिनीकडे पॉइंटेड करून तुम्ही असं थांबू शकता. थोडासा हात जवळ घ्या दर्शनाताई, म्हणजे आपला हात मागे गेला ना की पाठ सुद्धा मागे जाते. सरळ ठेवायचा हात, म्हणजे पाठ सुद्धा सरळ राहील. हा, बरं. तर बघून घ्या. आणि त्यानंतर समजा आपल्याला ही कृती नाही जमली तर समोरून विळखा घालायचा डाव्या हाताने उजव्या पायाला आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. आपला उजवा खांदा मागच्या मागे ओपन करण्याचा प्रयत्न करायचा. इथे गळ्यावर ताण दाब होतो, पाठीच्या मणक्यावर, पोटावरती पीड, या सगळ्याचा अनुभव घेता येतो. आणि मग उलट चाल करताना आधी मान सरळ करायची, हाताचा विळखा सोडून उजवा पाय सरळ करायचा आणि मग या सेम कृती विरुद्ध बाजूने. सुरुवात करूया एकत्रित. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ. उजवा हात मागे सीट पासून थोडासा लांब असेल, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. ज्यांना शक्य आहे तरी डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करायचा. जर हात अँकल पर्यंत पोहोचत नसतील तर समोरून विळखा घाला डाव्या हाताने उजव्या पायाला, बरोबर. आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. डावा पाय जमिनीवर सरळ असेल. उजवा खांदा मागून अजून थोडासा स्ट्रेच करा, म्हणजे दोन्ही खांदे एका सरळ रेषेत येतील. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. आपली जाणीव आपल्या संपूर्ण देहाकडे. गळ्याच्या इथे जो ताणदाब आहे, पाठीच्या मणक्यावर, पोटाच्या इथे जो पीळ आलेला आहे तिथे सुद्धा ताणदाबाचा अनुभव. जोड श्वासाची, दोन्ही खांदे, एका खांद्याच्या इथे ताण, एका खांद्याच्या इथे प्रेशर. आणि प्राणधारणा जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय सरळ करा आणि थोड्या वेळ विश्रांती घ्या. हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. आता डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ येईल. डावा हात मागे, सीट पासून थोड्याशा अंतरावर पाठीचा कणा सरळ असेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडा. जर हात अँकल पर्यंत पोहोचत नसतील तर समोरून विळखा द्या. उजव्या हाताने डाव्या पायाला, डावी मांडी आपल्या ओटीपोटाजवळ सरकली जाईल. आणि त्यानंतर उजव्या डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा डावा खांदा मागच्या मागे जास्त ओपन करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील. हाताची स्थिती पक्की करा, हात सरकणार नाही अशी काळजी घ्या. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर असेल. उजवा पाय जमिनीवर सरळ आहे. आणि पुन्हा एकदा डोळे मिटून घेऊया आणि देहधारणा संपूर्ण पुन्हा आपल्या शरीराचा आकृतीबंध आपला आपण तपासूया. विरुद्ध बाजूने आपल्या गळ्याच्या इथे आलेला ताणदाब, ओटीपोटावर, पाठीच्या मणक्यावर आलेला पीळ ताणदाब, खांद्यांच्या इथे असलेला ताणदाब, या सगळ्याची जाणीव आणि प्राणधारणा जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय, यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न असेल. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. हाताचे वळखा सोडून द्या. डावा हात, डावा पाय सरळ करा आणि थोड्या वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. इथे जो आपण ट्विस्टिंग केलेला आहे त्याला थोडस आपण रिलीज करूया. जानु शिरासन करून दोन्ही पाय जळून घ्या
आणि आपला डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आणि आता आपल्याला दोन्ही हाताने आपल्या दोन्ही पावलांची बोटं पकडायची आहेत. आपण जानुशिरासन नाही तर ही एक दुसरी कृती करतोय. पाठीचा मणका अगदी रिलॅक्स ठेवा, खांदे रिलॅक्स ठेवा, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. नॉर्मल श्वास आपला चालू आहे. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. ज्यांना पाठीचा आणि मणक्याचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी ही कृती करणं टाळा. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा, खांदे रिलॅक्स. जेवढं पुढे झुकताय तेवढं पुढे झुकायचंय. आणि उलट चाल करताना आधी आपली मान वर येईल आणि हाताची जी पकड आहे ती सोडून द्या. उजवा पाय जो आपला सरळ समोर आहे तो आपल्याला आता जास्तीत जास्त उजवीकडे न्यायचा आहे. उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे सरळ करा. आणि आपली टाच शरीराकडे ओढून घ्या. बरोबर. आता आपण साइडवर स्ट्रेचिंग करणार आहोत. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. हाताचा कोपर एकदम रिलॅक्स ठेवा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि हळूहळू आपल्याला उजव्या बाजूला झुकायचं आहे. वर असलेला उजवा हात डाव्या हातात वर असलेला डावा हात उजव्या हाताकडे नेण्याचा प्रयत्न करा. छान. आणि उजव्या हाताचा कोपर एकदम रिलॅक्स ठेवा आणि जोड श्वासाची. छान. 5 4 3 2 1. हळूहळू डावा हात डोक्याच्या दिशेने वर येईल आणि तो खाली येईल. उजवा पाय पुन्हा एकदा सरळ घ्या, डावा पाय सरळ करा, पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आता उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचा. डावा पाय सरळ असेल समोर. दोन्ही हाताने डाव्या पायाची आपल्याला बोटं पकडायची आहे. नजर समोर, खांदे रिलॅक्स. आणि आता आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपल्याला आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची आहे. यथाशक्ती थांबायचंय, श्वास घ्यायचाय आणि सोडायचा. डावा पाय गुडघ्यातनं सरळ आपण ताणून घेतलेला आहे. खांदे एकदम रिलॅक्स आहे. पाठीच्या मणक्यावर छानपैकी ताण आहे. आणि इथे आपण ही जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश उलट चाल करताना श्वास घेत घेत मान सरळ करायची. हाताचा विळखा सोडा आणि आता डावा पाय जास्तीत जास्त डाव्या बाजूने सरळ करा. क्रॅम्प येण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्हाला जसं सहज जमेल त्याप्रमाणे कृती. आणि आता आपल्याला डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. बरोबर. आणि हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात. डाव्या हाताचा कोपर लूज सोडा जमिनी आपल्या गुडघ्याच्या दिशेने. वर असलेल्या उजव्या हाताने डाव्या हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. मान आपली सरळ समोर असेल आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. पूर्णपणे पाठीचा मणका उजव्या बाजूने ताणला गेलाय, ह्या सगळ्याची जाणीव असेल. छान. आणि उलट चाल करताना श्वास घेत घेत आपल्याला उजवा हात पुन्हा वर घ्यायचा आहे. डाव्या हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय समोर घ्या, सरळ करा आणि पुन्हा एकदा विश्राम. मान मागे सैल सोडून देऊया, रिलॅक्स होऊया. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचा मणकाच पकडायचंय. मान मागे सैल सोडून देऊया, रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर, दोन्ही हात समोर घ्या. आणि आता आपल्याला श्वास घेत घेत खाली बसायचंय गुडघ्यांवरती आणि श्वास सोडत वर. बरोबर. श्वास घेत खाली, हाताचे तळवे जमिनीला समांतर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली,
श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. सावकाश दोन्ही हात खाली घ्या. सावकाश खाली. दोन्ही हातांची मुठी वळून घ्या आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करायची. तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग. बरोबर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. पाय आपले तसेच चालू असतील, फक्त हात खांद्यातून सरळ. वरती टाळी. पुन्हा खाली. एक, दोन, तीन, चार, पाच. बरोबर. आता दोन्ही हात आपल्याला गोलाकार फिरवायचे. एक, दोन, समोर ना, तीन, चार, पाच. विरुद्ध बाजूने. एक, दोन, तीन, चार, पाच. सावकाश थांबा आणि मुखधुती. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश कमरेत सरळ व्हा आणि आपण करूया ताडासन स्ट्रेचिंग. दोन्ही पाय जळून घ्या, हात शरीराच्या जवळ. इथे थोडा वेळ थांबा. आपली नजर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्हीही हातांची खांदे जे आहेत हे जमिनीकडे सैल सोडलेले आहेत. नजर एका बिंदूकडे स्थिर. चेहरा शांत. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढलेली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. थोडीशी वाढल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. वाढलेली श्वासाची गती संपूर्णपणे नॉर्मलला येऊ देत. आणि आता हळूहळू आपले दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. संपूर्ण हात वरच्या बाजूने स्ट्रेच. हाताची पाचही बोटं जुळलेली आहेत. आणि आता आपली टाचा ज्या आहेत त्या वर उचलायच्या आहेत आणि संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेत खेच. स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. छान. सावकाश टाचा खाली घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही पायांमध्ये कमरे एवढं अंतर. आणि आता सुरुवात करूया तिर्यक ताडासनला. आपल्याला एकदा उजव्या बाजूला बेंड व्हायचंय. सेंटर. डावीकडे. सेंटर. उजवीकडे. डावीकडे. उजवीकडे. डावीकडे. उजवीकडे. डावीकडे. उजवीकडे. डावीकडे. छान. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्या. आता आपल्याला दोन्हीही पावलांमध्ये म्हणजे दोन्ही पावलांमध्ये अंतर. दोन्ही हातांची चार बोटे जी आहेत ती आता आपल्या पावलाच्या खाली घ्या. उजव्या पावलाच्या खाली उजव्या हाताचा तळवा. डाव्या पावलाच्या खाली डाव्या हाताचा तळवा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आणि आता हळूहळू पूर्णपणे खाली बसायचंय. आपली हाताची जी कोपरं आहे ती आपल्या गुडघ्याला लागतील. ठीक आहे. आणि आता दोन्ही हात जे आहेत दोन्ही हातांची कोपरं आपल्या गुडघ्याला स्ट्रेच करायचे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या छातीपाशी. बरोबर. नजर समोर. आता इथे थांबायचंय जास्तीत जास्त. आपले पूर्णपणे पेल्विस रिजनचे जे स्नायू आहेत ते अगदी रिलॅक्स सोडा. एकदम रिलॅक्स सोडा. पूर्ण आपला अॅनसचा भाग एकदम रिलॅक्स. नजर समोर. आणि आता आपल्याला टाचा जमिनीपासून वर उचलायच्या आहेत. शक्य असेल तर टाचा जमिनीपासून वर उचला आणि इथे थांबा. आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. बरोबर. श्वास घेतोय, सोडतोय. परफेक्ट.
सावकाश टाचा खाली घ्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवून घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवून घ्या. बरोबर. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. आणि आपण घाव कसं घालतो एखाद्या गोष्टीवर, लाकूड कसं तोडतो तसं जोरात खाली हात आणायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. छान. अवकाश थांबायचंय आणि श्वास घेत घेत तसंच वर यायचंय. श्वास घेत घेत वर या आणि विश्रांती. रिलॅक्स. आज आपण करणार आहोत वीरासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. वॉरियर पोश्चर. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र पाय स्ट्रेच करताना यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करा. आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. आपलं डावं पाऊल समोरच्या बाजूला असेल आणि उजवं पाऊल उजव्या बाजूला. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता आपल्याला उजवा जो गुडघा आहे तो हळूहळू बेंड करायला सुरुवात करायची. मागून डावा पाय आपल्याला जेवढा स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करायचा आहे. सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीकडे येईल एवढा आपल्याला खाली घ्यायचंय. आपल्या उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल. आणि आता आपली नजर उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे. इथे थांबा. 5 बरोबर. 4 3 2 1. उजवा हात खाली घ्या. उजव्या पावलाजवळ खाली टेकवा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. बरोबर. आणि इथे थांबा. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. 1 2 3 4 5. हळूहळू उलट चाल करा. शक्य असेल तर सरळ वर येण्याचा प्रयत्न करा. अगदीच नाही जमलं तर डावा हात खाली घेऊन मग वर या. जसं जमेल त्याप्रमाणे. दोन्ही हात खाली. उजवा पाय सरळ आहे. थोडस पायामधलं अंतर कमी करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. पुन्हा हीच कृती आपण करणार आहोत विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. आता उजवं पाऊल उजव्या बाजूला समोरून असेल समोरच्या बाजूला आणि डावं पाऊल डाव्या दिशेने. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा गुडघा फोल्ड करायचा आहे. उजवा पाय मागे जेवढा स्ट्रेच करताय तेवढा स्ट्रेच करायचा आहे. सीटचा भाग खाली आणायचा आहे. बरोबर. आणि आता आपली नजर डावीकडे डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे. थांबा. 5 4 3 2 1. डावा हात खाली घ्या. डाव्या पावलाजवळ. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. पुन्हा इथे थांबा. 5 4 3 2 1. सावकाश हाताच्या आधाराने वर यायला सुरुवात करा. हळूहळू. डावा पाय सरळ करा. दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी. आणि विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. आणि त्यानंतर एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हातांमध्ये अंतर. विश्रांती. आपण करणार आहोत उत्तान वक्रासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. जसं सांगते त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ.
आपले दोन्ही पाय जे आहेत ते फोल्ड करा, उजवा आणि मग डावा. आपल्या टाचा ज्या आहेत त्या हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्या. दोन्हीही पायांच्या टाचा सीटच्या जवळ, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जुळलेली आहे. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून घ्या आणि ही पकड आपल्या डोक्याच्या मागे घ्या. आपण जसं उशी घेतो ना आपल्या डोक्याच्या मागे खाली, तशी आपल्याला ही हाताची पकड घ्यायची. खांदे जमिनीकडे सैल सोडा, हाताचे कोपरं पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स असतील. पाठीचा मणका रिलॅक्स, चेहरा शांत. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जुळली आहे. टाचा सीटच्या जवळ आहे. आता हे जोडलेले पाय आपले उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे. पाय उजवीकडे, मान डावीकडे. पुन्हा इथे पावलावर पाऊल आहे, गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी. हाताची कोपरं कुठेही वर उचलू नका, ती पूर्णपणे जमिनीवर असतील. आपण डाव्या बाजूला वळलेलो आहोत, आपली मान डावीकडे आहे, त्यामुळे डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. उजवी बाजू जमिनीवर सैल सोडून घ्या. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारणा. उजवी बाजू जमिनीच्या दिशेने सैल सोडलेली आहे. डावी बाजू, तिथे आलेला ताण, आपल्या गळ्याच्या इथे असलेला ताण आणि प्राणधारण. जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. उलट चाल करताना हळूहळू आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. आपल्या टाचा ज्या आहेत त्या सीट पासून लांब गेल्या असतात, तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्या. आपण अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक कृती करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा हाताच्या बोटाचे घुंफण डोक्याच्या मागे. आता आपले जोडलेले पाय डाव्या बाजूला जातील आणि मान उजवीकडे. खांदे कोपरं पूर्णपणे जमिनीवर, पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. देहधारणा. डावी बाजू जमिनीच्या दिशेने सैल सोडायची. उजव्या बाजूला आलेला ताण, गळ्याच्या इथे आलेला ताण त्या सगळ्याची जाणीव आणि प्राणधारण. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे आणि आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. हाताचा फक्त विळखा सोडून द्या. दोन्ही पाय तसेच ठेवा आणि आता समोरून आपल्या दोन्हीही पायांना हाताचा विळखा द्या. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफा, थोडेसे पाय वर उचला आणि समोरून दोन्हीही पायांना विळखा द्या. बरोबर. आणि आता आपल्याला फक्त कमरेपासूनचा वरचा भाग वर उचलायचा आहे, खाली टेकवायचा आहे. वर उचलायचा आहे, खाली टेकवायचा आहे. बरोबर. वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. ठीक आहे. आणि आता रोलिंग करा. एकदा उजवीकडे, डोकं न वर उचलता डावीकडे. डोकं वर नाही उचलायचं. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. लास्ट राऊंड. उजवीकडे, डावीकडे. थांबायचंय. हाताची पकड सोडून द्या. आता आपले दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा, गुडघ्यात हवेत सरळ करा आणि सावकाश जमिनीवर टेकवा. विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, रिलॅक्स.
सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पण विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पण विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपण करणार आहोत अर्ध शलभासन, सायटिका प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक. आणि त्यासाठी स्थितीत दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली घ्या आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली घ्या. दोन्ही पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडली. आणि आता आपल्याला सावकाश आपला उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. फक्त उजवा पाय. हनुवटी पूर्णपणे जमिनीला चिटकलेली असेल ती कुठेही वर उचलू नका. फक्त मागून आपण उजवा पाय जमिनीपासून वर उचलला आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. उजवा पाय खाली घ्या. पुन्हा दोन्ही पाय जोडलेत आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचलायचा आहे. गुडघ्यातनं सरळ ठेवून डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली पॅसिव्ह होतो. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर असेल आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश डावा पाय खाली. हाताची पकड जी आहे मांड्यांच्या खाली ती सोडून द्या आणि एका गालावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. करूया सुलभ भुजंगासन आणि त्यासाठी स्थिती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत येतील. हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये येतील. पुन्हा पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडली. आता आपल्याला हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर ठेवायचा आहे आणि आता आपल्याला सावकाश आपलं कपाळ, नाक वर उचलायचंय. हनुवटी वर येईल, गळ्याचा भाग वर, छातीचा भाग वर आणि पोट वर. नजर सिलिंगकडे. हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर आहे. थोडं मागे येण्याचा प्रयत्न. बरोबर, छान. नजर वर, तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. खांदे रिलॅक्स. यथाशक्ती थांबूया. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपलं पोट खाली येईल, मग छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि मग कपाळ जमिनीवर. आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थिती बसली. अगदी सावकाश, गडबड न करता. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पाठकडा सरळ करून घ्यायचा आहे. डोळे अर्धत मिटलेले. चेहरा शांत. लक्ष आपल्या श्वासाकडे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आता आपल्याला इथे एक छोटीशी एक्सरसाइज करायची. नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने जोरात
फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. म्हणजे आपल्या समोर असं इमॅजिन करा की तुमच्या समोर 100 मेणबत्त्या ठेवल्यात आणि आपल्याला त्या जोरात एकाच वेळेला विझवायच्या आहेत फुंकर मारून. ठीक आहे, म्हणजे श्वास घ्यायचा आणि सोडायचा. म्हणजे असं इमॅजिन करा की आपल्याला मेणबत्ती एकाच फुंकरमध्ये विझवून टाकायची आहे. तर सुरुवात करूया. खांदे रिलॅक्स. आणि आता एक श्वास भरून घ्या. जोरात फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. श्वास भरून घ्या. श्वास घ्यायचा. श्वास घ्यायचा. श्वास भरून घ्यायचा. रिलॅक्स. डोळे मिटून तिथल्या तिथे विश्रांती. आता आपण पुढची कृती करणार आहोत. इथे मी 1 ते 5 अंक काउंट करेन, तुम्हाला श्वास भरून घ्यायचा आहे. पुन्हा 1 ते 5 अंक काउंट करेन, तुम्हाला तो घेतलेला श्वास होल्ड करायचा आहे. पुन्हा 1 ते 5 काउंट करणार, तुम्हाला तो घेतलेला श्वास पूर्णपणे सोडायचा आहे. पुन्हा 1 ते 5 अंक काउंट होईपर्यंत श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये थांबायचा आहे, होल्ड करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला थोडीशी श्वासाकडे लक्ष देऊन ह्या कृती करायच्या आहेत. तर इथे तुम्ही हातांची ज्ञान मुद्रा करू शकता. खांदे रिलॅक्स. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1, 2, 3, 4, 5. होल्ड. 1, 2, 3, 4, 5. घेतलेला श्वास संथ गतीने सोडायला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5. त्या स्थितीमध्ये थांबा. 1, 2, 3, 4, 5. पुन्हा श्वास भरून घ्या. 1, 2, 3, 4, 5. थांबा. 1, 2, 3, 4, 5. घेतलेला श्वास संथ गतीने सोडा. 1, 2, 3, 4, 5. पुन्हा थांबा श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये. 1, 2, 3, 4, 5. पुन्हा एक श्वास भरून घ्या. 1, 2, 3, 4, 5. थांबा. 1, 2, 3, 4, 5. घेतलेला श्वास सोडून द्या. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. श्वासाची गती संथ आणि लयबद्ध झाली असेल. करणार आहोत आपण संपूर्ण विभागीय श्वसन अकार उकार आणि मकारासहित. डोळे अलगद मिटलेले आहेतच. सुरुवात आपण उदरभागापासून करूया. आहे तो श्वास सोडून. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर येत आहे. श्वास सोडताना अकार पोट आत जाईल. पूरश्वसन खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण. छाती फुगवायची आहे. आणि श्वास सोडत उकार छाती पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर स्कंद श्वसन. आणि शांत गतीने श्वास सोडताना मकार खांदे पूर्ववत.
संपूर्ण विभागीय श्वसन एकत्रित. यथाशक्ती श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. आणि संत गतीने श्वास सोडताना पुन्हा एक राऊंड करूया. यथाशक्ती श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे वर. आणि श्वास सोडत काही क्षण शांत आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्या. पाठीवर पडून विश्रांती, एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनाची आदर्श स्थिती, दोन्ही पायांमध्ये अंतर, टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपले हात शरीरापासून लांब असतील. हाताची तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर, पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्यायचा आहे. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. शवासनाची आदर्श स्थिती आपण सगळ्यांनी धारण केली आहे. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. नाकाने एक श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. तणावमुक्त होतोय, व्याधीमुक्त होतोय ही भावना. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीत शवासनाची आदर्श स्थिती सांगितली. जमिनीवर प्रेतवत उताने पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये याचे लाभ शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणार चैतन्यासन, आनंदासन आपण करत आहोत. योग विद्या निकेतनचे निंबाळकर गुरुजींनी या शवासनाला आनंदासन आणि चैतन्यासन असं नाव दिलेलं आहे. 5 मिनिटाचं शवासन खूप सारी ऊर्जा, चैतन्य आपल्याला देतं. दिसायला जरी सोपं असलं तरी करायला तेवढंच कठीण. जाणीवपूर्वक शिथिलता प्रत्येक शरीराच्या अवयवामध्ये, पेशीमध्ये, ग्रंथींमध्ये. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत असेल आणि शरीरातला प्रत्येक भाग आपण जाणीवपूर्वक शिथिल करीत जाणार आहोत. सुरुवात आपल्या दोन्ही पावलांपासून करूया. दोन्ही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग, आपले हिप जॉइंट्स रिलॅक्स होत आहे. जाणीव दोन्ही हातांकडे. हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल शिथिल होत आहे. पाठीचा मणका, 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे पहुडली आहे, तीही शिथिल होत चालली आहे. पोटातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं आणि आपलं छोटस हृदय शिथिल होतंय. आपल्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये असलेली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे.
आपले दोन गाल, दोन कान, नाक, नाकाच्या नाकपुड्या, आपल्या नाकाचा शेंडा शिथिल होत आहे. अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, पोट हळूहळू वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडतोय, पोट जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेचा स्पर्श दोन्हीही नाकपुड्यांना होत आहे. चले वातम चलन चित्तम निश्चले निश्चले भवेत. ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने आपल्या मनामध्ये एकामागून एक सतत विचार चालू असतात. या विचारांची गती कमी करण्यासाठी आपण श्वासाच्या गतीकडे लक्ष देत आहोत. जेव्हा श्वासाची गती लयबद्ध होते, संथ होते आणि त्याच वेळेला आपोआप विचारांची गतीही कमी होते आणि या स्थितीचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. माझा प्रत्येक श्वास मी चैतन्ययुक्त, प्राणयुक्त होत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला संकल्प देऊया. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनियमाने करणार आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य औषधविरहित आणि व्याधीविरहित आहे आणि यासाठी मी रोजचा 1 तास स्वतःला देणार आहे. मनोमन आपले आई वडील, आपले गुरुजन, इष्टदेवता त्यांचं स्मरण करूया. प्रचंड आत्मविश्वास प्राप्त झालेली आपली मनस्थिती, ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. योग कर्मसु कौशल्यम या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला आजची नियोजित कामे प्रामाणिकपणे आणि कुशलतेने पूर्ण करायची आहेत. हाही एक प्रकारचा योगच आहे आणि तो आपल्याला हळूहळू साध्य होणार आहे. आपली जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदललेली आहे, ती प्रचंड सकारात्मक झालेली आहे. हळूहळू या आनंददायी स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपली मान अगदी सावकाश उजवीकडे आणि डावीकडे फिरवून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या, दोन्ही पाय जोडून घ्या. एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज होतोय आणि सावकाश डाव्या कुशीला वळा. उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. दोन्ही हात जोडून घ्यायचेत शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतला सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मर्जनी. नेत्र स्पर्श. हलक्यात डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. जिथून आपण सुरुवात केली तिथेच आपल्या साधनेचा शेवट. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. खूप खूप धन्यवाद. भेटणार आहोत आपण सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस आणि हॅपी वीकेंड. मीटिंग एंड करत आहे सगळ्यांसाठी.